हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ. चला आणि आज आहे सुमितचा निकाल, म्हणजे आज त्याचा 9वीचा रिझल्ट लागणार आहे. आणि आईचं काम चालू आहे. मुंगाची डाळ वगैरे मी केली टिफिनसाठी आज. आई आता छान मस्त चपात्या करून घेणार आहे, पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. आणि चला मग आणि मिस्टरांनी छान मस्त पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि खरंच खूप छान वाटतं सकाळी एकदम पूजा वगैरे केल्यानंतर. चला आणि समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे. चला आणि सुमितला मस्त छान गरम पाणी ठेवलेलं आहे आंघोळीसाठी. आणि आता तो तयार होणार आहे, म्हणून त्याला म्हटलं हे कपडे घे. आणि त्याला म्हणजे अशी फार हे लागलेली आहे, काय म्हणता, उत्सुकता. चला आणि सुमितचा रिझल्ट आज लागणार आहे. आणि त्याचा रिझल्ट नाही लागलं आणि तरी तो 10वीला गेला, कारण त्याची शाळा मी चेंज केलेली होती, तिकडनं चेंज केलेली होती शाळा त्यांनी, म्हणून त्याचे 2 महिने अगोदर 10वीचा क्लास वगैरे चालू झालेले आहे. आणि आज त्याचा रिझल्ट आहे फायनली. आता रिझल्ट काय येणार हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. चला मग आणि काय म्हणतात, तो तर एकदम रात्रीपासून असं झालेलं आहे, मम्मी काय होईन, मम्मी काय होईन. चला मग आता मी त्याला पण दाखवते, कारण तो आता फ्रेश होतोय म्हणून मी त्याला दाखवत नाही आहे. तयार झाल्यावर त्याला मी तुम्हाला दाखवणार आहे. सुमित कसं वाटतंय तुला? चला आता तो मस्त छान आता काय म्हणता सूर्यनारायणाला पाणी वगैरे टाकतो आहे. आणि छान मस्त समर्थांचा आशीर्वाद घेत आहे. फ्रेश वगैरे झालेला आहे. छान मस्त आता पूजा वगैरे करतोय. आणि छान मस्त एकदम छान वाटते सकाळचं वातावरण. मस्त आता आशीर्वाद वगैरे घेत आहे. चला ना आईचं काम चालू झालेलं आहे आणि मिस्टरांनी सुद्धा आवरून घेतलेलं आहे. आणि आता आम्ही जातोय रिझल्ट आणण्यासाठी. चला चला आणि सकाळचं वातावरण इतकं भारी लागतं ना, सुमितला खूप एक्साइटमेंट झालेली आहे. ही 2 महिने झाले त्यांनी काय म्हणता एक्झाम दिलेली, परीक्षा दिलेली आहे. आणि फायनली आता रिझल्ट लागतो आहे. चला आम्ही तिथं गेल्यावर बोलतो. नंतर मग सुमितचा आला आहे 2रा नंबर आणि खूप छान टक्केसुद्धा पडले. त्याला 81% पास झालेला आहे. आणि मग त्याच्यासाठी काही मिठाई वगैरे घेतलेली आहे. आणि खरंच खूप काही मनाला एकदम भारी वाटलेलं आहे. आणि आता वाजले 8:30 आणि मी फायनली सुमितचं रिझल्ट घेऊन आलेली आहे. आणि आई ऐकलं का, सुमितचा आला आहे 2रा नंबर. आणि बघू शकता सुमितचा रिझल्ट आलेला आहे. आणि सुमितचा आलेला आहे 2रा नंबर, तुम्हाला दिसतंय ना, बघू शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे त्याचा. आणि चला मग मी मस्त छान आता पेढे वगैरे आणलेले, नैवेद्य वगैरे ठेवते. आणि सुमिता नाश्तासुद्धा घेऊन आलेले आज मी, समोसे वगैरे. चला मग आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर बोलतो. धरा हे घ्या, बघून घ्या. चला आणि कसं वाटलं तुम्हाला सुमितचा रिझल्ट? चला मग नैवेद्य तिथं ठेवून द्या. चला मस्त ठेवा तिथं. आता मी चहा वगैरे ठेवते. बसा खाली बसा. छान मस्त आता त्यांना जायची घाई आहे कामावरती. चला आता मस्त ते पेढे वगैरे ठेवतील. मी छोटा बॉक्स आणलेला आहे, नंतर घेऊन येईल. पण म्हटलं आता नंतर हा 2ऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, कारण मला आता वेळच खूप कमी पडतो आहे. त्याच्याकरता मी 2-3 व्हिडिओ मिक्स करूनच करत असते. कारण आणि बघू शकता सुट्टीच्या दिवशीसुद्धा मला खूप काही काम असतं, घरातले नवे जुने कामं मी करून घेत असते. चला म्हटलं आणि आज थोडंफार काही फ्रीज वगैरे क्लीन करणार आहे, कारण आपण बाहेरचे कामं करतो पण घरातलं पण आपलं घर स्वच्छ कोण ठेवणार. आणि चला माझा सुट्टीचा दिवस तर असा निघून जात असतो. थोडंफार काही क्लीन वगैरे करून घेतलं मी फ्रीज वगैरे. चला म्हटलं आणि नंतर मग स्वयंपाकसुद्धा मला करायचा होता. आणि दुपारी गरमीमध्ये बापरे स्वयंपाक करणं खूप काही आता हे झालेलं आहे. आणि बघू शकता किती गरमी आहे, तरीसुद्धा आपल्या पोळ्या कराव्या लागणार आहे, कारण मिस्टरांना खिचडी भात वगैरे कमी आवडतो. आणि सुमितला पण पोळ्या वगैरे आपलं काय म्हणतात भात वगैरे कमी आवडतो. पुलाव वगैरे आवडतो त्याला, पण फोडणीची खिचडी पण आवडते त्याला, नाही सुमित? चला आणि सुमित तुझा रिझल्ट कसा आलाय? चांगला आलाय, 2रा नंबर आलाय. हो बघू शकता त्याचा 2रा नंबर आलेला आहे. आणि चला समर्थांचा आशीर्वाद आहेच. आणि आता वाजले 2, सर्व कामं वगैरे आवरून घेतलेले आणि मला जायचं आहे थोडं बाहेर.
आई पण आलेली, स्वयंपाक झालेला, तर जेवण बाकी आहे. जेवण करू आणि नंतर बोलते. आणि हो, मी चालली बाहेर, मला थोडं काम आहे आणि ते काम म्हणजे खूप काही महत्त्वाचं आहे. त्या काही खूप वर्ष झाले ती इच्छा होती, ती आज पुरी होते. पण त्याच्यामध्ये मला सांगता येणार नाही. आणि ते आपलं काय तर प्रत्येक जण करतो, पण मला आत्ता मिळाली मी बाप ते बाप नाही ना, बाहेर निघते, सुद्धा येत नाही बघा. हो. गर्दी पण आहे. चला मला घरी आल्यावर बोलते. जेवण सुद्धा बाकी आहे. आणि आता आम्ही बसलो मस्त छान जेवणाला आणि मस्त आंब्याचा रस वगैरे घेऊन आले. मिस्टर तयारच आणलेला आहे. चला, आणि मस्त उडदाची डाळ आहे, भात आहे, लिंबू आहे. चला मग आम्ही जेवण करतो आणि आता नंतर बोलतो. चला, आता आईचं चालू आहे काम आणि सुमीचं चालू होता अभ्यास. आणि मी पण आता दळण वगैरे करून घेतलेलं आहे. आणि आता म्हटलं हे सुमितला सकाळी सकाळी नाश्त्याला मग काही नसतं, म्हणून म्हटलं आता हे मुरमुरे वगैरे छान मस्त वघारून घेते. साधं सिंपलच करते मी त्याला. मोहरी वगैरे टाकते, हळद टाकते आणि असं परतून घेते त्याला. तिच्या दिवशी काही ना काही पेशल सुमितला लागतं, म्हणून मिस्टरांनी छान आईस्क्रीम वगैरे घेऊन आलेले आहे.